आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणीत रेशनचा 154 पोती तांदूळ जप्त, ट्रकसह 9 लाखाचा मुद्देमाल जप्त। गोरगरिबांना रेशन कार्डवर वितरित होणारा तांदूळ कमी किमतीत खरेदी करून त्याची चढ्या दराने बाजारात विक्री केली जाते। शनिवारी सायंकाळी रेशनच्या तांदळाची तस्करी करणाऱ्या दोघांवर अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या आहार निरीक्षक अभिजित गायकवाड यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली। अन्न व नागरी पुरवठा विभागाला तस्करीची माहिती मिळताच अभिजित गायकवाड यांनी हिदायतनगर व शिरकुप्पी पांगिरे रोडवर छापे टाकले। यामध्ये हिदायतनगर येथील सोहेल आलम दालाईत वय वर्ष 35 राहणार गांधी चौक निपाणी यांच्या गोडाऊनमध्ये साठलेला 50 पोती तांदूळ आणि शिरकुप्पी पांगिरे रोडवर ट्रकमधून संदीप बाळासाहेब गंगाळे यांच्याकडून नेण्यात येणारा 104 पोती तांदूळ खात्याकडून जप्त करण्यात आला। यावेळी ट्रकसह एकूण 9 लाखाचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे। आहार निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी कर्मचारी आकाश घुगरे, बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार व शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक संजीवनी नरसप्पा नावर यांना सोबत घेऊन या वर्षातील सर्वात मोठी कारवाई केली आहे। त्यामुळे रेशनचा तांदळाचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।